मराठी व्याकरणामध्ये अलंकार म्हणजे भाषेचे दागिने किंवा भूषणे होय. ज्याप्रमाणे दागिने घातल्याने माणसाचे सौंदर्य वाढते, त्याचप्रमाणे विशिष्ट शब्दांच्या किंवा अर्थांच्या रचनेमुळे भाषेचे सौंदर्य वाढते. त्याला अलंकार म्हणतात. मराठी अलंकारांचे मुख्य दोन प्रकार पडतात. 1. शब्दालंकार. 2. अर्थालंकार. 1. शब्दालंकार. शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास शब्दालंकार म्हणतात. याचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत. अनुप्रास. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य निर्माण होते. उदाहरण: गडद निळे जलद भरून आले. येथे ल आणि द या अक्षरांची पुनरावृत्ती झाली आहे. यमक. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी वेगवेगळे अर्थ असणारे परंतु उच्चारात साम्य असणारे शब्द आल्यास यमक अलंकार होतो. उदाहरण: सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. श्लेष. जेव्हा एकाच शब्दाचे दोन अर्थ निघतात आणि त्यामुळे वाक्यात चमत्कृती निर्माण होते. उदाहरण: मित्राच्या उदयाने कुणाला आनंद होत नाही. येथे मित्र शब्दाचे सूर्य आणि दोस्त असे दोन अर्थ आहेत. 1. अर्थालंकार. जेव्हा शब्दांच्या अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा त्यास अर्थालंकार म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने दोन वस्तूंची तुलना केलेली असते. अर्थालंकाराचे काही महत्त्वाचे प्रकार. उपमा. दोन वस्तूंमधील साम्य दाखवण्यासाठी सारखा, गत, सम, सदृश यांसारख्या शब्दांचा वापर केला जातो. उदाहरण: सावळाचा रंग तुझा पावसाळी नभागत. उत्प्रेक्षा. ज्या दोन वस्तूंची तुलना करायची आहे, त्यातील एक म्हणजे उपमेय ही जणू दुसरीच म्हणजे उपमान आहे अशी कल्पना केलेली असते. यात जणू, काय, गमे, भासे हे शब्द येतात. उदाहरण: ती विहीर जणू सागरच. रूपक. उपमेय आणि उपमान यामध्ये इतके साम्य असते की ती दोन्ही एकच आहेत असे मानले जाते. उदाहरण: लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. व्यतिरेक. जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते. उदाहरण: अमृताहुरी गोड नाम तुझे देवा. अतिशयोक्ती. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे. उदाहरण: दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, उरलं तेल झाकून ठेवलं. अलंकारातील महत्त्वाच्या संज्ञा. कोणताही अर्थालंकार समजून घेण्यासाठी खालील दोन गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. 1. उपमेय. ज्याची तुलना करायची आहे तो घटक. 2. उपमान. ज्याच्याशी तुलना करायची आहे तो घटक. उदाहरण: मुखासारखा चंद्र आहे. यामध्ये मुख हे उपमेय आहे आणि चंद्र हे